रतन टाटा यांचे निधनाला 1 वर्षही पूर्ण झालं नसेल. तोच टाटा ग्रुप बंद पडणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात. जगभरातल्या टाटा समूहाच्या पसरलेल्या कंपन्यांचा कारभार रतन टाटा यांनी ज्या विश्वासानं ठराविक लोकांच्या हातात दिलेला, तेच लोक टाटांनी उभा केलेला आणि अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेला हा ग्रुप बुडवणार की काय अशी भीती आता वाटू लागलीय. टाटा ग्रुप मधील अनेक अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. टाटा ग्रुपवर बाजारात आयपीओ आणण्याचा दबाव देखील वाढतोय. ग्रुप मधील हा सगळा कारभार पाहून ट्रस्ट मधीलच काही लोकांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट देखील घेतली. पण रतन टाटा यांच्या निधनानंतर नेमकं असं काय घडलं की नैतिकता आणि विश्वासासाठी ओळखला जाणारा आणि स्वतःची ब्रँड व्हॅल्यू तयार करणारा हा ग्रुप पोखरत चाललाय. टाटा ग्रुप मध्ये वादाची ठिणगी नेमकं कोण टाकतंय, या वादाला नेमकी सुरुवात केव्हा झाली आणि या सगळ्याचे परिणाम टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा स्टील आणि टाटा पॉवर सारख्या पॅरेंट्स कंपनीवर कसे पडू शकतात, टाटा ग्रुपच्या इतिहासापासून ते वादापर्यंत सगळं समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. ज्या देशात व्यावसायिक म्हणजे नफेखोर, गरिबांना लुबाडणारा आणि स्वतःच्या फायद्यासाठी वाटेल त्या थराला जाणारा अशी प्रतिमा असते, त्याच देशात रतन टाटा यांच्या निधनानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. पर्सनल लॉस झाल्यासारखी ती फिलिंग होते. टाटा ग्रुपच्या जगभरात तब्बल 400हून अधिक कंपन्या पसरल्यात. टीसीएस, टाटा टेक्नॉलॉजी, टाटा मोटर्स, जॅग्वार, टाटा स्टील, एअर इंडिया, विस्तारा, टाटा पॉवर, टाटा कम्युनिकेशन, टाटा कॅपिटल अशी अगदी प्रत्येक क्षेत्रात पसरलेल्या टाटा कंपनीची फक्त ओळख जरी सांगायची झाली तरी दिवस पुरणार नाही. बरं, हेच टाटा आपल्या कंपनीचा तब्बल 66% नफा टाटा ट्रस्ट कडे ठेवतात. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेसाठी टाटांनी केलेलं हे काम पाहूनच त्यांना बिझनेसमॅन नाही तर इंडस्ट्रियलिस्ट म्हटलं जातं. ते त्यामुळेच 1991 ला टाटा ग्रुपचा कारभार हातात घेतल्यापासून रतन टाटा यांनी ग्रुपला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. ग्लोबलायझेशन नंतर स्पर्धा वाढली. त्या स्पर्धेतही टाटा यांनी अनेक नवीन सेक्टरमध्ये एंट्री घेतली. आयटी, सेमीकंडक्टर, डिझाईन आणि यासोबतच एव्हिएशन सेक्टरमध्ये टाटांनी वाढवलेला पसारा सुद्धा त्याचीच पावलं म्हणता येतील. पण मग हे सगळं आलबेल सुरू असताना टाटा ग्रुप अचानक इतका वादाच्या भोवऱ्यात का सापडला? तर या सगळ्याची सुरुवात झाली ती रतन टाटा यांच्या निधनानंतर. पण ते समजून घेण्याआधी आपल्याला हा टाटा ग्रुप नेमकं कसं काम करतो हे थोडं समजून घेऊया. तर टाटा ग्रुप आणि त्यांच्या असणाऱ्या 400+ लहान मोठ्या कंपन्यांचा सगळा कारभार पाहते ती टाटा सन्स ही मदर कंपनी. म्हणजेच अगदी टाटा स्टील पासून ते टाटांनी अलीकडेच एक्वायर केलेल्या एअर इंडियाचा आणि टायटन पासून ते अगदी जेन्झी ब्रँड असणाऱ्या झुडिओ पर्यंत सगळ्यांचाच कंट्रोल याच टाटा सन्सच्या चेअरमन कडे असतो. रतन टाटा गेल्यानंतर त्याचा कारभार बघतायत नटराजन चंद्रशेखरन. घरातल्या किंवा नात्यातल्या नसणाऱ्या पण टाटांच्या टीसीएसचे सीईओ म्हणून काम करणाऱ्या चंद्रशेखरन यांच्यासारख्या नेतृत्वावर टाटांनी विश्वास ठेवून या खुर्चीवर बसवलं. पण टाटा ग्रुपमध्ये वादाला कारण ठरतं त्यांच्या शेअर्सची असणारी वाटपणी. सुरुवातीलाच सांगितलं तसं टाटा ग्रुपच्या तब्बल 66% शेअर्सवर टाटा ट्रस्टची मालकी आहे. 18% शेअर्स सायरस मिस्त्री यांच्या शापूरजी पालनजी ग्रुपकडे आहेत. तर इतर शेअर्स टाटांच्या नातेवाईकांकडे आहेत. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवा करणं हे टाटांचं तत्व होतं आणि म्हणूनच जास्त शेअर्सची मालकी असल्यामुळे टाटा ट्रस्ट या ग्रुपच्या पॉवर पॉलिटिक्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा ठरतो. रतन टाटा यांच्या निधनानंतर या ट्रस्टचे अध्यक्ष बनले नोयल टाटा. पण याच नोयल टाटा यांना त्यांच्याच ट्रस्ट मधील इतर ट्रस्टींचा विरोध आहे. त्यामुळेच टाटा ग्रुप सध्या अनेक गोष्टींमध्ये अस्थिर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. टाटा ग्रुप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली ती ट्रस्ट मधील वयोमर्यादेच्या निकषामुळे. ट्रस्ट मध्ये 75 वर्षाची वयोमर्यादा ओलांडलेल्या ट्रस्टींची मतदानानं पुनर्नियुक्ती केली जाईल असा नियम ट्रस्टने काढला. यात रतन टाटा यांचे जवळचे असणारे ट्रस्टी विजय सिंग यांच्या विरोधात मतदान गेलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागेवर मेहल मिस्त्री यांना बोर्डावर घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टींनी मांडला. मात्र त्याला नोयल टाटा यांच्या गटानं विरोध केला. तेव्हापासून टाटा ग्रुपचे अंतर्गत वाद बाहेर चव्हाट्यावर येऊ लागलेत. खरं तर टाटा असताना त्यांचा संपूर्ण ग्रुपवर एक नैतिक दरारा होता. पण त्यांच्या नंतर कुणाचं नेतृत्व मान्य करण्याचीच इच्छा सध्या ग्रुप मधील ट्रस्टींची नाहीये की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
बरं फक्त एवढंच नाही तर टाटा ग्रुपमध्ये 18% स्टेक असणाऱ्या सायरस मिस्त्री कुटुंबाच्या शापूरजी पालनजी ग्रुपवर झालेल्या भरमसाठ कर्जामुळे त्यांना टाटा ग्रुपमधून आता एक्झिट घ्यायची आहे. पण टाटा ग्रुपच्या रूल्स आणि रेग्युलेशनमुळे हे शेअर्स मिस्त्री कुटुंबांना बाजारात विकता येत नाहीयेत. हा देखील गुंता सोडवता सोडवता कंपनीला नाकी नऊ आलेत. टाटा ग्रुप अप्पर लेअर NBFC मध्ये गेल्यामुळे RBI कडून सुद्धा कंपनीवर IPO आणण्याचा दबाव वाढतोय. पण जर बाजारामध्ये IPO आणला तर कंपनीवरचा आपला होल्ड कमी होईल अशी भीती ट्रस्टींना वाटते. IPO काढला तर नफा तोट्याचं गणित इन्व्हेस्टर समोर मांडलं जातं. अनेक लहान मोठे निर्णय घेताना त्यांचा कन्सर्न हा महत्वाचा ठरतो. ही किटकिट देखील कंपनीला नकोय. टाटा सन्सने IPO मधून वाचण्यासाठी अगदी घाईघाईमध्ये 20,000 कोटींची कर्ज फेडली असली तरी सुद्धा अजून टाटा सन्सवर IPOची टांगती तलवार आजही कायम आहे. अशा अनेक वादाच्या प्रकरणांमुळे टाटा समूह आतून पोखरत चाललेला असताना ट्रस्टींच्या गटातटाच्या राजकारणामुळे देखील टाटा ग्रुपच्या विश्वासार्हतेला तडा जातोय अशा चर्चा आता सुरू झाल्यात. पण मग आता टाटा ग्रुपच्या या सगळ्या सावळ्या गोंधळाचा कंपनीच्या लहान मोठ्या कंपन्यांना याचा नेमका कसा तोटा सहन करावा लागू शकतो? तर सध्या तरी लगेचच या भांडणाचा TCS, टाटा स्टील किंवा इतर अशा सगळ्याच कंपन्यांवर थेट असा इम्पॅक्ट बघायला मिळणार नाही, कारण या कंपन्या त्यांचा कारभार अगदी स्वतंत्रपणे सांभाळतायत. सगळ्याच कंपन्यांच्या मॅनेजमेंट टीम तगड्यात. पण विषय येतो तो टाटा सन्स मध्ये घेतल्या जाणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा. जर ट्रस्टी आपापसातच भांडत बसले तर समूहाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे निर्णय बारगळू शकतात. टाटा सन्सच्या या कारभारी लोकांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले, जसं की लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आपण फार भर द्यायला नको, तर त्याचा इम्पॅक्ट कंपनीच्या सगळ्याच कंपन्यांवर विशेष करून IT निगडीत सेवांवर पडू शकतो. खरं तर टाटा ग्रुपचा प्रवास हा एक भारतीय म्हणून सगळ्यांसाठीच अभिमानास्पद म्हणावा लागेल. टाटा ग्रुप मधील प्रत्येकच पिढीनं उद्योग व्यवसाय वाढवलाय, नवनवीन सेक्टर एक्सप्लोअर केलेत. आज कुणी टाटांच्या कंपनीमध्ये काम करत असेल तर तो व्यक्ती अगदी सचोटीनं आपले 100% त्या कंपनीसाठी देत असतो. त्यामागचं कारण म्हणजे टाटा ग्रुप हा नेहमीच एक कुटुंब म्हणून काम करतो. टाटांवर किंवा त्यांच्या कंपनीचा इतका पसारा असतानाही या ग्रुपवर कधीही घोटाळ्याचा किंवा पॉलिटिकल कनेक्शनचा डाग कधीच पडला नाहीये. म्हणून टाटा खास होते. पण टाटा गेल्यानंतर त्यांच्या साम्राज्याला लागलेलं हे काही सुरुंग पाहता येणारा काळ टाटा ग्रुपसाठी जड असणारे एवढं मात्र नक्की आहे. बाकी टाटा ग्रुपच्या सुरू असणाऱ्या या पडझडीला नेमकं जबाबदार कोण? टाटा सन्सने बाजारात IPO आणावा का? तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतंय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच आर्थिक घडामोडी, केस स्टडी आणि मार्केट बदलाच्या विस्तृत माहितीसाठी अर्थक्रांती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.